या वर्षीची गुरुपौर्णिमा ही 2 दिवसांमध्ये विभागल्यामुळे बरेच जण संभ्रमात आहेत की गुरुपौर्णिमा नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची। म्हणजे गुरुपौर्णिमा ही 28 जुलैला की 29 जुलैला साजरी करायची। तसे बघितलं तर पौर्णिमा ही चालू होते 28 जुलै 2026 ला सायंकाळी 6:21 आणि ती संपते ती म्हणजे 29 जुलै 2026 ला रात्री 8:07 तसं बघितलं तर गुरुपौर्णिमा खरं तर 29 जुलै 2026 ला साजरी करायची आहे। परंतु या दिवशी सुद्धा काही ब्रह्ममुहूर्त आहेत, विजय मुहूर्त आहेत। तसेच जर ज्यांना दिवसभरात काहीच करायचं जमलं नाही तर त्यांच्यासाठी संध्याकाळचा सुद्धा 1 तासाचा एक मुहूर्त आहे। तो कोणता आहे याबद्दल तर माहिती पाहणारच आहोत। परंतु या वेळेच्या गुरुपौर्णिमेला 2 दुर्मिळ योग जुळून आलेले आहेत। बऱ्याच वर्षानंतर हे योग जुळून आलेले आहेत। हे योग कोणते असणार आहेत, या योगाचा नेमका अर्थ काय, याचा तुम्हाला काय फायदा किंवा कोणतं फळ मिळणार आहे, शिवाय गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते या संदर्भातील डिटेल माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच मोलाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। तर बघा, या वर्षीची गुरुपौर्णिमा ही 2 दिवसांमध्ये विभागलेली आहे। 28 जुलै 2026 ला संध्याकाळी 6:21 ही गुरुपौर्णिमा चालू होते, तर 29 जुलै 2026 ला रात्री 8:07 ही गुरुपौर्णिमा संपते। तसं बघितलं तर या वर्षीची गुरुपौर्णिमा 2 दिवसांमध्ये जरी विभागली असेल तरी पौर्णिमा ही खरं तर सूर्योदयाच्या वेळीच मानली जाते। कोणतीही पौर्णिमा असो, सूर्योदयाच्या वेळी शुभ मुहूर्त हा मानला जातो। आता परंतु जरी गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026 ला साजरी करणार असाल तर यामधील ब्रह्ममुहूर्त कोणता आहे, विजय मुहूर्त कोणता आहे किंवा रात्री कोणता मुहूर्त आहे का, ज्यामध्ये ज्यांना दिवसभर टाइम मिळालेला नाही कामाच्या गडबडीतून अशांना तेवढी 1 तास तरी गुरुची सेवा करायला भेटेल तर आहे, आणि तेच आपण आता पाहणार आहोत। तर गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 चा ब्रह्ममुहूर्त असणार आहे सकाळी 4:17 आणि तो संपणार आहे तो म्हणजे 4:59 पर्यंत असणार आहे। या काळामध्ये तुम्ही अखंड नामजप, पारायण सेवा किंवा तुमच्या गुरूंची कोणतीही सेवा ही करू शकता। तसेच विजय मुहूर्त असणार आहे तो म्हणजे दुपारी 2:43 चालू होतो आणि 3:37 हा जो विजय मुहूर्त आहे तो संपणार आहे। या मुहूर्तावरती तुम्ही कोणतेही तुमचं एखादा संकल्प चालू करायचा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला धार्मिक काहीही चालू करायचं असेल तर तुम्ही चालू करू शकता, किंवा कोणताही संकल्प जर तुम्हाला तेव्हापासून ठरवायचा असेल की मला आता हा संकल्प करायचा आहे आणि मी इथून पुढे हा संकल्प करणार आहे असं जर ठरवायचं असेल तर तुम्ही या मुहूर्तावरती ठरवू शकता। त्यानंतर दिवसभरात या दोन्ही मुहूर्तामध्ये तुम्हाला काहीच करायचं जमलं नाही तर सायंकाळचा एक मुहूर्त आहे तो म्हणजे 7:14 चालू होतो आणि 8:17 पर्यंत म्हणजेच 8:07 जवळजवळ हा मुहूर्त आहे। म्हणजे जवळजवळ पौर्णिमा संपेपर्यंत हा मुहूर्त असणार आहे। तर अतिशय महत्त्वाचे हे 3 मुहूर्त आहेत गुरुपौर्णिमेचे। गुरुपौर्णिमेचा अख्खा दिवस 29 जुलै हा पूर्ण गुरुपौर्णिमा आहेच, परंतु या 3 मुहूर्ताला जर तुम्ही गुरूंची सेवा केली तर अत्यंत फलदायी, तसं म्हटलं तर 100% फलदायी ठरणारी सेवा ही तुम्हाला असणार आहे। आता कित्येक वर्षातून 2 दुर्मिळ योग हे या गुरुपौर्णिमेला आलेले आहेत। त्यातील पहिला योग आहे तो म्हणजे प्रीती योग आणि दुसरा योग आहे तो म्हणजे हर्षल योग। आता प्रीती योग कशासाठी असतो तर ज्यांचे परस्पर नातेसंबंध, प्रेम संबंध, एखाद्यांचं अतूट नातं आहे आणि ते तुटलेलं नातं असेल तर हे नातं जोडण्याचा एक प्रभावी दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस मानलेला आहे। प्रीती योग याला म्हटलं जातं। आणि हर्षल योग म्हणजे अखंड आनंद, उत्साह वातावरण ठेवण्याचा योग आहे तो हर्षल योग, त्याला हर्षल योग असं म्हटलं जातं। कित्येक वर्षातून गुरुपौर्णिमेला हे 2 योग हे जुळून आलेले आहेत। आता गुरुपौर्णिमा साजरी का केली जाते तर गुरुपौर्णिमा साजरी करण्याच्या मागे बऱ्याच पौराणिक कथा आहेत। त्यातील एक इन डिटेल पौराणिक कथा मला वाटतं 7 ते 8 मिनिटाची कथा आहे, आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे। मी खाली छोट्याशा ट्रायंगलवरती त्याची लिंक देत आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता। परंतु खरं तर हिंदू धर्मातील कॅलेंडरनुसार गुरुपौर्णिमा ही महर्षी वेद यांचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते। ज्यांनी महाभारत रचलं असे महर्षी वेद, ज्यांनी 4 वेद आणि 18 पुराणांचे
रचना केली अशी महर्षी वेद ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश हा जगासमोर आणला अशी महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून ही गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते। या पौर्णिमेला म्हणूनच व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं। तर गुरुपौर्णिमेची ही अत्यंत प्रभावी माहिती आहे, सर्वांना माहीत असणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती समेत, तोपर्यंत धन्यवाद।